आणखी एक महत्त्वाची बातमी, सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर आता काश्मीरला मोठा फायदा होणार आहे। जम्मू काश्मीरमधील 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला यामुळे गती मिळणार आहे। सिंधू करारामुळे 4 वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आता पुनर्जीवित होणार आहे। तर सिंधू करार स्थगित केल्यामुळे आता पाकला पूर्वसूचना देणं बंधनकारक नाहीये। शहांच्या जलशक्ती मंत्री CR पाटलांसोबत या संदर्भात 2 बैठका झाल्यात। बैठकांमध्ये जलविद्युत प्रकल्पांच्या कामांचा सुद्धा आढावा घेण्यात आलाय। अधिकची माहिती ग्राफिक्समधून समजून घेऊयात। सावलकोट परियोजना क्षमता जिची आहे 1856 मेगावॅट, याचा मोठा फायदा जम्मू काश्मीरला होईल। त्यानंतर पाकलदुल क्षमता हा प्रकल्प 1000 मेगावॅटचा आहे। तर रतले प्रकल्प आहे ज्याची क्षमता 850 मेगावॅट आहे। त्यानंतर बरसर प्रकल्प आहे ज्याची क्षमता 850 मेगावॅट आहे। त्यानंतर आहे किरू प्रकल्प ज्याची क्षमता 624 मेगावॅट आहे। त्यानंतर आहे किरथाई प्रकल्प ज्याची जो 1 आणि 2 1320 मेगावॅट क्षमतेचा आहे।